या षष्टब्दीपूर्ती गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सर्व मान्यवरगण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीप प्रज्वलित करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. हा ज्ञानाचा आणि परिवर्तनाचा दीप असाच उजवत राहो आणि ही परिवर्तनाचे वारे ज्ञानेश्वर रक्षकांच्या वाणीद्वारे किंवा लेखणीद्वारे समाजात पसरत राहो हीच अभिलाषा यावेळेला आपण व्यक्त करूया. आणि राष्ट्रसंतांचे विचार गावागावात घेऊन जाणारे जणू काय त्यांच्या पायाला भिंगरी लागल्यागत असे ज्ञानेश्वर रक्षक हे आपले राष्ट्रसंतांचे विचार घराघरात आणि गावागावात पोहोचवतात आणि आज त्यांचा षष्टब्दीपूर्ती सोहळा आपण अनुभवत आहोत. ही राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित होते आहे. इथे हा वैचारिक ज्ञानदीप प्रज्वलित झालेला आहे. मान्यवरांना मी धन्यवाद देते. प्रत्येकाच्या मनात एक गोडगोड गुपित असतं, दरवणारं अत्तर जसं परिचयाच्या कुपीत असतं. परिचयाचा सुगंध घेण्या प्रत्येक मन उत्सुक असतं, कारण मान्यवरांच्या परिचयात प्रेरणादायी अस्तित्व असतं आणि त्या अस्तित्वाचीच ओळख करून देण्यासाठी, स्वागतपर ओळख करून देण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते आहे. कारण गिरीश गांधी सर यायचे आहेत, तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सत्यपाल महाराजांचा स्वागतपर परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते आहे डॉक्टर संजय शेंडे सरांना. डॉक्टर संजय शेंडे सर. ज्ञानेश्वर दादा रक्षक यांच्या षष्टब्दीपूर्ती गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांचा परिचय मी आपल्याला देत आहे, त्यांचा खरं तर परिचय आपल्या सर्वांना आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार म्हणून, सप्तखंजेरी वादक म्हणून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि समाजाला सातत्यानं प्रबोधित करत आहे. सध्या ते 68 वर्षाचे आहेत आणि सत्यपाल महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या, संत गाडगे महाराजांचे विचार शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित असलेल्या वंचित समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलेलं आहे ते खरं तर अद्वितीय असं आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाचे त्यांना 4 पुरस्कार मिळाले आहे. व्यसनमुक्ती पुरस्कार असेल, समाजभूषण पुरस्कार असेल, दलित मित्र पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सातत्यानं ते या पूर्ण संविधानाला जी अपेक्षित कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे, लोकशाही राज्यव्यवस्था आहे, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजनं असतील, संत गाडगे महाराजांचे अभंग असतील, या पद्धतीनं त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाण्याचं जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचे, दलित, आदिवासी, ओबीसी ऐक्याची प्रक्रिया गतिमान करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. असं या व्यक्तिमत्वाचा हा परिचय आहे. मी सत्यपाल महाराजांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी अनंतदादा रक्षक यांना आमंत्रित करतो. त्यांनी सत्यपाल महाराजांचं स्वागत करावं. धन्यवाद संजय सर. गौरव ग्रंथावर भाष्य करणारे डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांचा स्वागतपर परिचय करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे प्राध्यापक माधुरी गायधनी यांना. धन्यवाद मॅडम. आजच्या आदरणीय ज्ञानेश्वरदादा रक्षक षष्टब्दीपूर्ती गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या मंगलप्रसंगी आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती ज्ञानेश्वरदादा रक्षक यांना हृदयपूर्ण शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांच्या स्वागतपर परिचयात सुरुवात करते. ME समाजशास्त्र, अर्थशास्त्र, आंबेडकर थॉट्स, MPhil समाजशास्त्र, PhD, LLB, PG, DT, PhD सुवर्ण पदक प्राप्त, आंबेडकर थॉट्स विद्यापीठात प्रथम असल्याचा सन्मान मिळविलेले विद्यालंकारकृत डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांचे विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचा समाजशास्त्र विषयासाठी पोस्ट डॉक्टरल अवॉर्ड 2009 प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत सरांची अनेक देशामध्ये भाषणे झालेली आहेत. 14 एप्रिल 2007 पाकिस्तान, 20 जुलै 2013 कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, 1 मार्च 2018 मेलबर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलिया, 10 जुलै 2019 कराची विद्यापीठ पाकिस्तान येथे सरांची भाषणे झाली. याशिवाय सरांची ग्रंथसंपदासुद्धा विपुल आहे.
वर्ग 11वीमध्ये शिकत असताना सरांनी वयाच्या 19व्या वर्षी उगवता क्रांतीदूत ही पहिली कादंबरी लिहिली आणि त्यानंतर काही दिवसातच फुले फुलली, श्रमाची व रजनी या कादंबऱ्यांचे सुद्धा लेखन केलं. याशिवाय सरांचे 39 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात 36 वैचारिक पुस्तके तर 2 संपादित पुस्तके. आणि म्हणूनच आपण आज ज्ञानेश्वरदादा रक्षक यांच्या षष्टब्दीपूर्ती गौरव ग्रंथ समारंभात प्रमुख अतिथीस्थानी विराजमान आहात. डॉक्टर प्रदीप आगलावी सरांच्या स्वागतासाठी मी विनंती करते परिवर्तन विचार मंचाचे प्रवर्तक विलासदादा गजबे यांनी. आजची सत्कारमूर्ती सन्मान्य ज्ञानेश्वर रक्षक यांचे स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते दैनिक बहुजन सौरभ वर्तमानपत्राचे प्रबंध संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सरांना मी आमंत्रित करते. त्यांनी सन्मान्य ज्ञानेश्वर रक्षक अर्थात आजची सत्कारमूर्ती यांचं स्वागत करावं. हृदयाचे सन्मित्र आहेत दोघंही अगदी, त्याच्यामुळे मित्राच्या हाताने स्वागत झालेला केव्हाही उपकारकच. आणि म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर, ज्ञानेश्वर दादांच्या कार्याची जाणीव ठेवत असणाऱ्या आणि संसारात कुठल्याही प्रकारची उणीव भासून देणाऱ्या आमच्या पुष्पाताई अर्थात ज्ञानेश्वर दादा रक्षकांच्या अर्धांगिणी पुष्पाताई रक्षक यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते दैनिक बहुजन सौरभची निवासी संपादक प्राचार्य संध्या राजूरकर यांना. प्राचार्य संध्या राजूरकर या पुष्पाताईंचं स्वागत करतील आहे. आणि पुष्पाताईंसाठी ज्ञानेश्वरांपेक्षाही जोरदार टाळ्या पाहिजे आहेत मला, कारण त्यांच्या अजोड साथीने आणि संपूर्ण घर सांभाळतात तेव्हा कुठे हा गौरवग्रंथ प्रकाशित होत असतो. अर्थातच ज्ञानेश्वर रक्षकांना गुरुदेव सेवा मंडळासाठी समाजासाठी प्रबोधन करण्यास मोकं सोडणारे आणि व्यवसायाचा भार पेलणारे त्यांचे अपत्य व कुटुंब ह्यांचे मी या प्रसंगी स्वागतपर अभिनंदन करते आहे. शब्दसुमनांनी त्यांचं स्वागतपर अभिनंदन. आणि या देखण्या सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे डॉक्टर अनमोल शेंडे सरांना. डॉक्टर अनमोल शेंडे सर, नागभीड. ज्ञानेश्वरदादा रक्षक हे तीव्र सामाजिक मूल्यभाव जपणारं व्यक्तिमत्व आहे. समाजाच्या प्रती पुरेपूर आस्था बाळगणं, समाजाच्या प्रती प्रेम बाळगून परिवर्तनवादी विचारांचं समाजामध्ये चिंतन करणं आणि त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांची पेरणी समाज जीवनामध्ये तीव्रपणे व्हावी, या सर्वच गुणांनी ज्ञानेश्वर दादा रक्षक यांचं भावविभोर व्यक्तिमत्व सजलेलं आहे. सामाजिक बांधिलकी बाळगून समाजामधल्या नेणिवा परिवर्तनवादी विचाराने भरभक्कम व्हाव्या, महापुरुषांचा विचार समाज जीवनाच्या भूमीत रुजवून एकूणच लोकांच्या मनामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांची रुजवात व्हावी, या सर्वच गुणांनी ज्ञानेश्वर दादा रक्षक यांचं व्यक्तिमत्व नटलेलं आपल्याला दिसून येतं. समाजामध्ये माणसांचे विविध गट असतात, विविध प्रकृती असतात, विविध विचाररूप असतात समाजामध्ये जीवन जगत असणाऱ्या माणसांचं. काही माणसं फक्त प्रतिक्रिया देतात, काही माणसं फक्त बोलतात, परंतु ज्ञानेश्वर दादा रक्षक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की ते नुसतं बोलत नाही. स्वल्पविराम हा त्यांच्या प्रकृतीला मंजूर नाही. बोलण्याच्या पलीकडे समाज जीवनामध्ये जोपर्यंत आपण चांगले विचार घेऊन जात नाही, समाजामधल्या नेणिवा कसदार करत नाही,
तोपर्यंत परिवर्तनाच्या महामार्गावरती हा समाज येणार नाही, हे ज्ञानेश्वर दादा यांना पक्क ठाऊक आहे. आणि म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राचं विचार वैभव सजवलेलं आहे, त्या महापुरुषांचा विचार ते अत्यंत प्रामाणिकपणे समाजामध्ये नेतात. राष्ट्रसंतांचा विचार त्यांनी विदर्भवर पोहोचवला आहेच, पण त्याच्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फार मोठं योगदान या देशाला आहे. फुल्यांचं योगदान फार मोठं या देशाला आहे. यांचेही विचार समाजामध्ये कसे पोहोचतील यांचा त्यांना सदैव ध्यास लागून राहिलेला आहे. त्यांनी अनेक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. वर्तमानपत्रामध्येही त्यांचं लेखन आहे. वर्तमानामध्ये ज्या नानाविध समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या समस्यावरती अत्यंत तीव्र, अत्यंत जडजडीत भाष्य त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये मागील अनेक वर्षांपासून नोंदवलेलं आपल्याला दिसतं. मागील 30-35 वर्षांपासून ज्ञानेश्वरदादा रक्षक हे विदर्भामध्ये मोठ्या बांधिलकीनं काम करत आहेत, वसा पत्करून काम करत आहेत. विदर्भात किंवा नागपूर शहरामध्ये ज्या ज्या वेळेला प्रतिगामी विचारसरणी समोर येते, विदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला वाईट असं काही घडतं, त्यावेळेला मोर्चाच्या रूपाने ज्ञानेश्वर रक्षक हे रस्त्यावरती येतात. म्हणजे पुस्तकांची लढाई ते लढतातच, वर्तमानपत्रातून ते आपलं भाषण नोंदवतातच, पण त्याही पलीकडे जाऊन ते रस्त्यावरची लढाई देखील लढत असतात. आणि आजच्या संदर्भात हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मुद्दामून आपण अधोरेखित केलं पाहिजे. त्यांचा वावरही फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सारखा असतो. आणि म्हणून आम्हाला काही मंडळींना असं वाटलं की ज्ञानेश्वर रक्षक यांचं या समाजाकरिता फार मोठं योगदान आहे. हे त्यांचं योगदान या निमित्तानं जनतेसमोर आलं पाहिजे. सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा त्यांनी ज्या पद्धतीनं भरभक्कम केलेल्या आहेत, तो परिप्रेक्ष्य समाजासमोर येणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटी समाजासाठी लढणारी फार कमी मंडळी असतात. या मंडळींचं योगदान जेव्हा समोर येतं, त्यावेळेला या सगळ्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नवी पिढी दैदिप्यमान पद्धतीने उमलत असते. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की ज्ञानेश्वर दादा रक्षक यांचं कार्य आपण समोर आणलं पाहिजे. त्याचाच एक अत्यंत ज्वलंत भाग समजूया की या ज्ञानेश्वर दादा रक्षक गौरव ग्रंथाची निर्मिती आम्ही केलेली आहे. बंधूंनो, सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. या देशामध्ये लोकशाहीचा संकोच होत आहे. प्रचंड समस्या देशामध्ये आहेत. नानाविध समस्यांनी हा वर्तमान जडतो आहे. आणि या संदर्भात म्हणूनच संवैधानिक मूल्य, या संवैधानिक विचारांचा जागर अगदी वेगवान पद्धतीनं या समाज जीवनामध्ये झाला पाहिजे. ज्ञानेश्वर दादा रक्षक यांची हीच तळमळ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे, की जी भारतीय राज्यघटना माणुसकी व्हायला सांगते, समता व्हायला सांगते, देशाला एक संधतेत बांधणारा हा संविधानिक विचार आहे. हा विचार समाजामध्ये रुजला पाहिजे. ही तळमळ दादांच्या ठिकाणी आम्ही नेहमीच पाहत असतो. आणि म्हणून आपल्या कृतींनी या वर्तमानालाही समर्थ असं उत्तर देण्याची गरज आहे. एक पाश्चात्य तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानामधले एक तत्त्वज्ञानी आहे मार्टिन लिमोइनर नावाचा. तो असं म्हणाला कि पहले वो श्रमिक संघियों को मारने आए, मैं चुप रहा क्योंकि मैं श्रमिक संघी नहीं था. फिर वो साम्यवादियों को मारने आए, मैं चुप रहा क्योंकि मैं साम्यवादी नहीं था. फिर वो मुझे मारने आए,
और तब मेरे लिए बोलने वाला कोई नहीं था. बंधूंनो, सध्याच्या वर्तमानामध्ये आपण सर्व जाती धर्मामध्ये जी माणसं आहेत त्या माणसांच्या संदर्भातली समतेची वीण अधिक पिळदार, अधिक घट्ट करण्याची गरज आहे. या गौरव ग्रंथाचं प्रकाशन म्हणजे त्यांचाच एक भाग आपण समजलो पाहिजे. या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वच या ठिकाणी एकत्र आलात. मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गिरीश गांधी सरांचा परिचयपर स्वागत करून देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, प्राचार्य, दैनिक बहुजन सौरभ वर्तमानाच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांनी सन्मान्य गिरीश गांधी सरांचे स्वागतपर परिचय करून द्यावा. त्यांच्याबद्दल मी काय सांगावं. नागपूर, विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतलं एक मोठं नाव, अग्रणी नाव म्हणून गिरीश भाऊंचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. सर्व क्षेत्रातल्या माणसांना ओळखणं आणि त्यांना पुरस्कृत करणं हाही भाऊंच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. म्हणून नागपूरच नव्हे तर विदर्भातली अनेक कलावंत, सामाजिक कार्यकर्ते विविध पुरस्कारांना पुरस्कृत करणारं हे एकमेव विदर्भातलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर विजय पवार यांना इथे निमंत्रित करते. गौरव ग्रंथाच्या माध्यमातून त्या प्रेरक विचारांवर भाष्य करण्यासाठी मी विनंती करते आहे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉक्टर प्रदीप आगलावे सरांना. डॉक्टर प्रदीप आगलावे सर. मला आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं, हे सत्य आहे. कुणी समोर नाही. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. हे वैश्विक सत्य 2,500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलेलं आहे. परंतु जगत असताना माणुसकीचा जो विचार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि हा माणुसकीचा विचार सोबत घेऊन जगणारे जी लोक आहेत हे फार कमी आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये माणुसकीचा विचार करणारे जे लोक आहेत त्या लोकांना जग सलाम करते. याचं कारण असं की माणुसकीचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण माणसं आहोत आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वर्तन केलं पाहिजे हा विचार अनेक महापुरुषांनी मांडला. आणि आधुनिक काळात संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तो आपल्यासमोर मांडला. आणि आपल्या प्रबोधनातून या देशाला माणुसकी जोपण्याचा जो विचार आहे तो विचार त्यांनी दिला. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या विदर्भामध्ये आपल्या कार्याला ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय कर्मश्री दुर्गादासजी रक्षक. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी रक्षक यांची आवाज इंडियाने घेतली मुलाखत आपण बघितली. आपल्या सर्वांना माहीत आहे की रक्षक हे कुटुंब तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारं कुटुंब आहे. परंतु हा जो वारसा आहे, जसा ज्ञानेश्वर दादा रक्षक यांना हा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला, अनंत रक्षकला वारसा ज्ञानेश्वर दादाकडून मिळाला, ही वारसाची परंपरा. परंतु ही वारसाची परंपरा दुर्गादास रक्षक यांच्याकडे कशी आली त्या संदर्भात रक्षक साहेबांनी माहिती दिली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो गौरवग्रंथ प्रकाशित होणार आहे या गौरवग्रंथामध्ये 39 लेख आहेत. आणि त्या 39 लेखापैकी एक लेख जो आहे तो छाया रवी मानव यांचा लेख आहे. आणि या लेखाचं शीर्षक जे आहे ते बाबा हे शीर्षक. आणि या बाबा या लेखामध्ये
शाळेनं जे मांडलेलं ते अतिशय महत्त्वाचं, त्याचा उल्लेख ज्ञानेश्वर रक्षक दादा यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. ती माहिती अशी की रक्षक दादांचे वडील दुर्गादास हे वयाच्या 9व्या वर्षी नागपूरला आले. काहीच माहीत नाही, सहज आले आणि कुठेतरी ते काम करू लागले. एका किराणा दुकानात काम करू लागले, जे मिळेल ते काम करू लागलेत. असं करीत असताना एका गुजराती दुकानामध्ये ते काम करीत होते. जे पैसे काही वाचते पैसे त्या मालकाकडे द्यायचे. एके दिवशी गुजराती मालक जे होते ते यांना दुर्गादासना म्हणाले की माझ्याकडे म्हणजे तुझे पैसे जमा झालेले आहेत, तू एक दुकान सुरू कर. तर दुर्गादास म्हणाल की मला काहीच माहीत नाही, मी दुकान कसं सुरू करणार. तर ते म्हणाले की नाही, मी तुला मदत करतो, तू दुकान सुरू कर. आणि त्यांनी टिमकीमध्ये दुकान सुरू केलं. त्यानंतर त्यांना व्यापारामध्ये किंवा दुकानदारामध्ये अनेक अडचणी आल्यात, कौटुंबिक अडचणी आल्यात आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने विचार यायचा की आपण हरलो आहे, आता आपल्याला जगायचं नाही. हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत यायचा. आणि एक दोनदा त्यांच्या मनात असा विचार आला की आपण आत्महत्या केली पाहिजे, आता आपल्याला जगायचं नाही. अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. आणि एक दिवस त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार बळावला आणि त्यांनी टिमकी सोडून आपल्या मेडिकल चौकामध्ये राजबक्षा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते आलेत. आणि मंदिरामध्ये आलेत आणि त्याने ठरवलं की आता आपल्याला आत्महत्या करायची आहे, आपल्याला जगायचं नाही आहे. तर असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्या ठिकाणी काही लोक बसलेले होते आणि ते लोक आपसामध्ये काही चर्चा करत होते. आणि ती चर्चा अशी होती की म्हणे संत तुकडोजी महाराज हे नागपूरला येणार आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे भाषण आणि त्यांचं भजन जे आहे तर भजन इथे होणार आहे. तर यांना वाटलं की म्हणजे दुर्गादास रक्षक यांना वाटलं की आपण आता मरणार आहो, पण मरण्यापूर्वी संत तुकडोजींचं भाषण ऐकायला पाहिजे. आणि म्हणून ते भाषण ऐकायला गेलेत. आणि भाषण ऐकल्यानंतर म्हणजे त्यांनी भाषण ऐकलं, त्यांचं म्हणजे भजन ऐकलं. त्या भजनाचा उल्लेख रक्षक साहेबांनी केला. ते भजन असं होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्यापरी, एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. हे संत तुकडोजी महाराज यांचं भजन, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, हे शब्द दुर्गादास रक्षक यांच्या अंतःकरणाला भिडले. आणि त्यांना वाटलं की आपल्या मनामध्ये जो विचार होता आत्महत्येचा, हा विचार चुकीचा आहे असं त्यांना जाणवं लागलं. तुकडोजी महाराजांचं भजन झालं. भजन झाल्यानंतर ते तुकडोजी महाराजांना भेटले आणि त्यांना म्हणाले की महाराज, आपलं भजन फार सुंदर झालेलं आहे आणि मला खूप आवडलं ते भजन. आणि त्या दिवसापासून ते तुकडोजी महाराजांचे शिष्य बनले. म्हणजे बघा, म्हणजे तुकडोजी महाराजांच्या एका भजनामुळे दुर्गादास रक्षक जे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेले होते, त्यापासून म्हणजे त्यांना वाटलं की आता आपल्याला आत्महत्या करणे. आणि तुकडोजी महाराजांचा जो विचार आहे तो अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. अशा प्रकारचं परिवर्तन दुर्गादास रक्षक यांच्या मनामध्ये झालं. आणि त्या दिवसापासून दुर्गादास रक्षक हे संत तुकडोजींचे शिष्य झालेत. आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन गुरुदेव सेवा मंडळामध्ये काम करू लागलेत. म्हणजे आज रक्षक परिवाराला जो वारसा मिळालेला आहे त्या वारसाचा आरंभ बिंदू, सुरुवात ही
दुर्गाद रक्षक यांच्यापासून झालेली आहे. आणि हा जो लेख आहे मला म्हणजे छाया रवी मानव यांनी बाबा नावाचा जो लेख लिहिला त्या लेखामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हा जो ग्रंथ आहे अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये विविध लेख 29 लेख त्यामध्ये अनेक महत्त्वाचे लेख आहेत. त्यामध्ये आजचे जे प्रमुख अतिथी सत्यपाल महाराज यांचासुद्धा लेख आहे. डॉक्टर सुभाष सावरकर, डॉक्टर साळुंखे, आचार्य हरिभाऊ वेळुळकर, ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे, भदंत संगरत्न मानके, डॉक्टर संजय शेंडे, प्राचार्य संजय राजूरकर, पुरुषोत्तम खेडेकर अशा अनेक लोकांची म्हणजे लेखसंपदा या ग्रंथामध्ये आहे. आणि एक दीर्घ मुलाखत जी डॉक्टर वीणा राऊत यांनी घेतली ती दीर्घ मुलाखतसुद्धा या ठिकाणी आहे. या ग्रंथाचे 3 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो मैत्री भावना, म्हणजे इतर लोकांनी रक्षकदादाबद्दल काय लिहिलं आहे ते त्यामध्ये मांडलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे जीवन प्रवास, म्हणजे रक्षकदादा यांनी जे काही लेखन केलं स्वतःच्या संदर्भात, ज्याला आपण स्वकथन म्हणतो, ते स्वकथन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या स्वकथनामध्ये त्यांनी जे काही मांडले ते अतिशय महत्त्वाचं, की मी कसा घडलो, मी नागपूर शहर किंवा घराशी जोडलेल्या आठवणी, विश्वकर्मा नगरमधील सोमालकीच घर इत्यादी ज्या अनेक गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी त्यांच्या या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या अनुभवामध्ये दिलेल्या आहेत. त्यापैकी काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मला महत्त्वाच्या वाटल्या. तर त्या म्हणजे नागपूर शहराचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत होतं, की त्यांच्या बालपणी नागपूरची काय परिस्थिती होती याबद्दलची कल्पना येते. त्यांनी आपल्या एका लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळी सायकल जर चालवायची असेल तर सायकल चालवण्यासाठी बिल्ला आवश्यक असायचा. मग ही आठवण त्यांनी आपल्या अनुभवामध्ये मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याने आणखी एक आठवण मांडली. आज आपण बघतो की गाडीला लाईट असला पाहिजे, पण त्या काळी सायकलला मातीचा लाईट असायचा, मातीचा दिवा असायचा, मातीच्या तेलाचा दिवा. आणि तो दिवा असला नसेल तर पोलीस त्याला पकडायचे. अशा प्रकारे त्यांनी एक आठवण या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि तिसरी आठवण त्यांनी ती मांडली की आता आपण बघतो की सगळीकडे मोठमोठे लाईट्स, त्या काळामध्ये मोठमोठे लाईट्स नव्हते, तर वेगवेगळ्या चौकामध्ये म्हणजे मातीच्या तेलावर जळणारा कंदील असायचा. अशा प्रकारची आठवण त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणखी त्यांनी विविध अनुभव मांडलेले आहेत. तर यामधून असं लक्षात येतं की हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामधला त्यांचा जीवन प्रवास म्हणजे त्यांचे अनुभव या दुसऱ्या भागामध्ये आहे. आणि त्यामध्येच डॉक्टर वीणा राऊत यांची एक मुलाखत, एक प्रदीर्घ मुलाखत जी रक्षक साहेबांनी घेतली ती आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये कविता आहे. म्हणजे रक्षक सर हे सुद्धा कवी आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. त्यांच्या काही कविता आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या कविता आहेत. या ठिकाणी आणखी एक आठवण मला सांगावीशी वाटते की यांचं घर आधी जुनं टिमकीमधलं, पण नंतर मग मेडिकल कॉलेजच्या मागे विश्वकर्मा नगरमध्ये यांच्या वडिलांनी घर बांधलं. विटा म्हणजे मातीची जुडाई केलेलं ते घर. आणि त्यांच्या बाजूला एक मावशी राहायची, तिचं नाव जिजामावशी, जिजामावशी गायकवाडची ती मुलगी. आणि रक्षकांनी ती आठवण अशी सांगितली की ती जी मावशी होती ती मावशी आमच्या घरी यायची, आमच्या वडिलांशी म्हणजे त्यांचे म्हणजे अतिशय म्हणजे भाऊ मानायचे. आणि आमचा जो संबंध आत्तासुद्धा, ते म्हणा की आत्तासुद्धा आमचा संबंध आहे की ही जिजामावशी म्हणजे वडील मरण पावल्यानंतर ती आली, आम्हाला आहेर केला, बाकी म्हणजे इतर प्रसंगीसुद्धा ती यायची. तर ते असं म्हणतात की आमचं रक्ताचं नातं नव्हतं, जातीपातीचं सुद्धा नातं नव्हतं, पण जिजामावशी जी त्यांच्या आयुष्यामध्ये आली ती रक्ताचं नातं सांगणारी आहे, माणुसकी पेरणारं हे नातं आहे. अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. आणि या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये त्यांची जी कन्या आहे, म्हणजे हा विचारांचा वारसा कसा महत्त्वाचा असतो, संस्कार कसे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी छाया रवी मानवजी आहे, त्यांची कन्या ही गुरुकुंज आश्रमात ती राहते. तिचा जो विवाह तिथल्या रवीशी झाला. आणि त्या ठिकाणी
ही जी आहे शाळा ही अनेक मुलांचं अनाथ मुलांचे पालक झालेली आहे. मग अशा प्रकारे लक्षात येतं की रक्षक दादा यांच्या विचारांचा वारसा त्यांची मुलं हे चालवतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. जसं दुर्गादास रक्षक यांचा वारसा ज्ञानेश्वर दादा चालवतात आणि त्यांचा वारसा त्यांची मुलं चालवतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडे म्हणजे चांगल्या गोष्टीचा वारसा हा जो चालवायचा तो लोक चालवत नाही, आपली मुलं चालवत नाही. वाईट गोष्टीचा वारसा मात्र चालवतात, पण चांगल्या गोष्टीचा वारसा चालवत नाही असं आपल्या लक्षात येतं. आज देशामध्ये जी काही परिस्थिती अत्यंत भयानक अशा प्रकारची आहे आणि अशावेळी माणुसकी जोडणारा विचार, माणुसकी प्रेरणारा विचार आणि खऱ्या अर्थानं जात पात धर्म याचा विचार न करता या देशाला एकसंघ कसं करता येईल, या देशाला एकसंघ करायचं असेल तर माणुसकीचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विचार पेरण्याचं काम, हा विचार पुढे नेण्याचं काम रक्षक यांनी केलं. आणि हा जो गौरवग्रंथ आहे, या गौरवग्रंथाच्या निमित्तानं रक्षकदादा यांचा जो विचार आहे आणि हा विचार जे जगलेत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम हा गौरवग्रंथ करेल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं हा गौरवग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर दादा यांच्या या षष्ठाब्दी पूर्ती गौरव ग्रंथाच्या निमित्तानं त्यांनी जो विचार मांडला तो विचार अतिशय महत्त्वाचा आहे आणि येणारी पिढी त्यांचा हा विचार आत्मसात करेल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गौरव ग्रंथाच्या अंतरंगाची अत्यंत सुंदर अशी उकल आपण केली सर. धन्यवाद डॉक्टर आगलावे सर. राष्ट्रीय प्रबोधनकार सर्व सुपरिचित सप्तखंजिरी वादक सन्मान्य सत्यपाल महाराज हे आपले भावविचार व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सत्यपाल महाराज. ज्ञानेश्वर दादा रक्षकांच्या षष्ठद्विपूर्ती गौरव ग्रंथाच्या या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज तुम्ही सर्व मी पाहून आलो गौरवशाली लोक आलेले आहे, चिल्लर नाही. म्हणजे नोटा बंद केल्यावर जे गडबड झाली ती अशी नव्हती. सर्वे हेवी वर्कर आहात तुम्ही. आणि त्याच्यात अध्यक्ष महाराज आहेत गांधीजी. म्हणजे गडबड करायचं कामच नाही की मैं देख लेऊंगा, काही म्हटलं की गांधीजी. तर मी अध्यक्ष महाराज गांधीजींना धन्यवाद देतो. आगलावे साहेब, आदरणीय डॉक्टर आगलावे साहेब, आम्ही नेहमी तुमच्या नावाचा उद्धार करतो की त्याचे असे दलिंदर आडनाव आपलेच करून ठेवले. हे काही नाव आहे आगलावे, पण तुम्ही आग लावली 40 पुस्तकाच्या विचाराची. आग लग गई देश को बचाई क्या है, डॉक्टर आगलावे बच गए समझ लो झेलाई क्या है. मी धन्यवाद देतो आगलावे साहेब. मी जे तुमचे चेहरे पाहून ओळखून राहिलो, इंजिनियर थोटे, इंजिनियर माणूस पण खादी कपड्यात ओळखू येत नाही. म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये 1 रुपया नाही खाल्ला असे गौरवशाली मंडळी आजच्या या तुमच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्रित आहेत. कारण ज्ञानेश्वर भाऊनं सर्वांना एकत्रित करण्याची कला आहे. बोलते डायरेक्ट, ते तर पुष्पाबाई समजा. धन्य आहे बाई अशा नवऱ्याला सांभाळणं, एवढी साधी गोट नाही. मी इमानदारीनं आय एम ए सत्यपाल, मला नावच सत्यपाल आहे, खोटं बोलायचं नावच नाही. पण पुष्पाबाईले मी खरंच धन्यवाद देईन. न आवरणारा नवरा, न आवरणारा तो तुम्ही सांभाळलं बापा. मले तुमचे बाबा नेहमी म्हणत, सत्यपाल का हा ज्ञानेश्वर फुल पॅन्टचा हाफ पॅन्ट करावर आला. म्हणजे समजले काय तुम्ही हाफ पॅन्ट करावं. मला जे कीर्तनात एक उदाहरण होतं, फुल पॅन्ट लंबा झाला, त्यानं बायकोला सांगितलं, बायको म्हणे मी नाही कातरत. बहिणीला सांगितलं ते म्हणे मी नाही कातरत. पोरीला सांगितलं ते म्हणे मी नाही कातरत. मग शेवटी उद्या 15 ऑगस्ट आहे, बायकोला दया आली, ते अर्ध्या रात्री उठलीन कापून टाकला थोडासा. मग बहीणले दया आली की मा भाऊ उद्या कठीण होईन, 15 ऑगस्ट आहे, ती नाही कापून टाकला थोडासा. मग
मग माय उठली तिली वाटे मला लेकरू चांगलं नाही दिसणार, सरखचितलं जो करत दिसन तिने कापून टाकला. शेवटी हाफ पॅन्टवरच आणला. सांगायचं मतलब मग म्हणून मला ज्ञानेश्वर भाऊचे बाबा म्हणत हाफ पॅन्टवर आणते हा, कारण यायचं डोकं कायच्यात होतं जास्त मालूम आहे. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, याची कारणे प्रचार प्रभावशाली. कारण यांना दुकानात लक्ष ना लागे, कारण ज्यादा जमवायचा लोडच नव्हता यायचा. ते तर पोरग चांगलं निघालं तुमचं. पुष्पाबाईन प्लस ज्ञानेश्वर इज इक्वल टू त्याचं नाव काय, अनंता मधुसूदना. आणि ते छायाही चांगलं पद्धतशीर झालं. तुम्ही यशस्वी झाले, नाही तर श्रीमंताची अवलादच जाग्यावर नाही राहत. ज्याईनं संततीसाठी जास्त संपत्ती कमावून ठेवली हरामाची, त्याची अवलाद बारवर भेटते, नाही तर पोरीच्या लफड्यात भेटते. पण तुम्ही भाग्यवाना की तुमच्या अनंता मधुसूदना तुमच्या मार्केटमध्ये आहे. आणि छाया अनाथाची नाथ त्या गोरगरीब लेकराईले घेऊन जगून राहिली. चांदण्याची छाया, पुढचं संध्याताई कापराची माया, माऊलीची माया होता माझा भीमराया. अशी छायाचंही काम चालू आहे बाबू. तुमचा गौरव ग्रंथाचं प्रकाशन होऊन राहिलं, मला आनंद होऊन राहिला. पण एक एवढा आनंद झाला, झोपडीत प्रार्थना करू आम्ही, हय प्रार्थना गुरुदेवाची हवा आली की इजून जाय. आज भट सभागृहात प्रार्थना झाली, हे मोठं भाग्याचं काम आहे बाबू. म्हणजे गौरव ग्रंथाचा आनंद आहे, पण कविवर्य सुरेशजी भट सभागृहात तोही रेशीमबाग. चला इकडे खादी भंडार, तिकडे रेशीमबाग प्लस खादी भंडार इज इक्वल टू है प्रार्थना गुरुदेवची. मोल न कुछ भी लिया गुरु ने, मस्त फकीरी दिया. हा एवढी मोठा आज प्रार्थनेचा योग आणला. गौरव ग्रंथाच्या ज्ञानेश्वर दादांच्या या षष्टवी गौरव ग्रंथानिमित्त, म्हणजे त्या बाबाचं जे म्हणणं होतं की मा पोरगा हाफ पॅन्ट करते मार्केटचा, बुवा आर्थिकतेनं कमी आणीन, मला वाटते बाबा होते त्याच्यापेक्षा चौपट वाढलं तुमचं. तुम्ही बाहेर देशातही जाऊन आले तर पुष्पाबाईले म्हणा लागे परदेशी जाना नाही मुझे छोड के, असं अशी म्हणणारी नाही म्हणा, परंतु तिला हसवा लागन ना. कधी कधी तिच्या डोळ्यात पाणी येते की मा नवऱ्याचं एवढं कौतुक आहे. नवऱ्याचं किती कौतुक होऊ दे, पण पुष्पाशिवाय नाही. तो कोणता पुष्पा चित्रपट निघाला ना, रामपाल आहे. तुम्हाला म्हटलं ना सौरे गौरवशाली लोक आहेत आज. थोटे दादा, तुषार भाऊ, संगपाल, आकाश ते आपले कळमेश्वरवाले, संदीप पाल, म्हणजे एक एक बियाणं असं सुपर येल आहे गौरव ग्रंथाले. तर हांडे दादापासून ते गांधीजीले सांगतो प्रचारक कसा असावा. मिलिटरी मॅन आहे, उभे राहा. तुम्हाला म्हणजे तुमचाही आनंद द्यावा लागेल गांधीजींना सांगायला. मिलिटरी मॅन आहेत, कोणी मेलं तरी तिथं महाराजाची पुस्तकं विकतेच, आताही घेऊन आलतेच समोरच. म्हणजे प्रचारक हाची जादूगार तेव्हा पुस्तकच दाखवून राहिले. जमलं. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. गौरव तुमचा त्या गोष्टीचा होऊन राहिला की तुम्ही जीवन अवघ या कार्यात दिलं, हाती न घेता तलवार प्रचार कार्यात. सत्यपालला काहून आवडता तुम्ही? दिवस निघाला की तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुले, शाहू आंबेडकर मानता. माझं भाषण वाळून राहिलं, मी बंद करतो. कारण अध्यक्ष महाराज आले ना, आपल्याला आनंद झाला. कारण थोड्या थोड्या गोष्टीसाठी मर्डर होऊन राहिले आता. आणि गांधीजी तथागत नेहमी सांगायचे, भगवान बुद्ध सांगायचे
प्रेम ठेवा, जिव्हाळा ठेवा, त्याला क्षमा करा, समोरच्या पार्टीला माफ करा. कारण तथागताचा विचार तुकडोजी बाबांनी तेच सांगितलं बाबू, प्रेम नाही का मनात. कारण तुकडोजी महाराजाचं जसं मरणाले जाणारे, त्याच्यामुळं फक्त ज्ञानेश्वर दादाचे वडीलच नाही, असे अनेक लोक. म्हणूनच तर आपण या भट सभागृहामध्ये कविवर्य सुरेशजी भट सभागृहात रेशीमबागमध्ये आलो का, या माणसाचं जीवन पाहू. आताही अनाथ मुलाईचं काम चालू आहे नागपुरात त्यांचं, मी धन्यवाद देतो. नाही तर पोथ्यात लय ऐकले आपण बाबू, ग्रंथ अनेक पाहिले, जे झालंच नाही ते लिहून ठेवलं. एकच माणूस म्हणते रेल्वे स्टेशनवर 2 ठिकाणी दिसला. आता खरं असं काय राजा? महाराज ग्रामगीतेत लिहितात, एकाचा जन्म कानातून, दुसरा जन्मला तोंडातून, आणि आजकाल शिजरनं कसे होऊन राहिले. मग अशी बिकट परिस्थिती आहे. म्हणून गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाला मलाही प्रमुख अतिथी बोलवलं. अतिथीचा अर्थच आहे अति तथी, अतिरा ततिरा. सांगायचं म्हटलं लहान माणसं आहो आम्ही, खेड्यात जन्मास आलेले, पण वंदनीय महाराजानं आमच्यासारख्यालाही महत्त्व दिलं. मग कधी कधी मीच विचार करतो की महाराज तुम्ही आले नसते तर या सत्यपालला काही महत्त्व नसतं. अरे गडकरी साहेबांना सांगून गांधीजींनी, गिरीश गांधी साहेबानं गडकरी साहेबांना मला पुरस्कार दिला ना 1 लाखाचा, मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार. मग मी तिकडे मारवाडी कार्यक्रम घेतात ना, तर मी जाणून त्याला सांगतो मला मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार भेटला. मारवाड्याच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी येते, बँकेवाल्या साहेबाच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी येते. फक्त बाईच्या कॅशियर बाई असली तिच्याच अंगाला याचं करू नये, नाही तर 354 होते. मी नेहमी मला 1 लाखाचा पुरस्कार. तर मी बोललो की आपण डेथ बॉडी फ्रीजर घेऊ, कोणी मेलं की 2 दिवस बॉडी राहिली पाहिजे. मी बोललो तर गांधीजीनं आणि गडकरी साहेबांना सांगितलं आज सत्यपालले आपण पाठवून देऊ. तर खरंच गांधी साहेबांनी चर्चा करून माझ्या इथं ते बॉडी फ्रीजर पाठवलं. मी धन्यवाद देतो. आतापर्यंत 400 बॉड्या त्यामध्ये ठेवल्या गेल्या. म्हणजे एवढं मोठं मंदिराचं काम केलं तुम्ही, मी धन्यवाद देतो. जोचे वांछिल तो ते लावो. महाराजानं कोणती इच्छा पुरी नाही ठेवली. म्हणून मी ज्ञानेश्वर दादांच्या, माझ्याकडे भरपूर जमा आहे, आम्ही कर्नाटक तिकडे गेलो होतो, पण वेळ जास्त होऊन राहिला. सांगायचं मतलब हे सर्वी ताकद गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का मैल निकल ही गया. मी आपल्या संदीपपाल महाराजांनाही, रामपाल, पंकजपाल, संदीपपाल, आकाशपाल, तुषार दादा असे संघपाल, इंजिनियर पवन दवंडे, आमचे जे पाल पॅटर्न आहे, आणि आमचे मार्गदर्शक आहेत थोटे साहेब, रक्षक दादा, धन्यवाद देतो. आगलावे साहेबांनाही धन्यवाद देतो. सुंदर मांडलं आपण. आणि हे आमचे आयोजक मंडळी यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो की आपण हा मोठा सुंदर कार्यक्रम घेतला. जय गुरु. लवकर सभागृह सोहळा लागते. सामाजिक चळवळीचे पहारेकरी, अंधश्रद्धेवर वारकरी, समाज होता जाणकारी, म्हणून तर प्रसवले गौरव ग्रंथ राष्ट्रसंतांच्या विचाराचे वारकरी. हा वैचारिक परिमळ जनमानसांच्या हृदयाला सुगंधित करण्यासाठी गौरव ग्रंथाचे प्रकाशन आपण सन्मान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर गिरीश गांधी सरांच्या हस्ते करणार आहोत. तरी मी सर्व मान्यवरांना आणि गिरीश गांधी सरांना अशी नम्र विनंती करते की आपण गौरव ग्रंथाचं प्रकाशन करावं.
गौरव ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. कृपया जोरदार टाळ्यांचा गजर एकदा होऊ द्या. आणि ज्ञानेश्वर दादांचा सत्कार लगेच आपण घेणार आहोत. तरी सर्व मान्यवरांना मी अशी नम्र विनंती करणार आहे की आपण त्यांचा सत्कार करावा. मानवतेच्या साहित्यात राबणाऱ्या हातास कुणी करतात जय भीम, कुणी नमस्कार. मानवतेच्या साहित्यात राबणाऱ्या हातास कुणी करतात जय भीम, कुणी नमस्कार, कुणी करतात वालेकुसलाम, कुणी जय गुरुदेव. ज्ञानेश्वर दादांच्या वाणीतून मात्र प्रसवतो समतावादी सूर असे ज्ञानेश्वर दादा समाज जीवनात पेरतात मानवतावादी प्रभा. त्यातूनच सत्कार झाला आहे. आजच्या या सत्काराचा होतोय गाभा. आज हा सत्कार साकार झालेला आहे आणि त्यांचा सत्कार संपादक मंडळाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय डॉक्टर गिरीश गांधी सर करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. त्यांच्या हा कार्याचा सत्कार आहे. 16 पुरस्कारांचे धणी असणारे असे हे ज्ञानेश्वर रक्षक दादा. अनेक हजाराच्या वर त्यांचं लेखन झालेलं आहे. अशा ज्ञानेश्वर दादांच्या संदर्भात बोलताना मी हे म्हणेल, तुकडोजी महाराज म्हणतात, धन्य भीम भगवान, धन्य भीम भगवान, तुम्हें मिली प्रेरणा बुद्ध से बुद्ध संग बनवाने की, मानवता की मानव में शुभ प्रतिष्ठा लाने की. पण ज्ञानेश्वर दादा, हम कहते हैं धन्य ज्ञानेश्वर दादा, हम कहते हैं धन्य ज्ञानेश्वर दादा, तुम्हें मिली प्रेरणा टुकड़ों जी से देश प्रेम और बंधुभाव निभाने की, विज्ञान की दीप जलाकर अंधश्रद्धा मिटाने की, विज्ञान के दीप जलाकर अंधश्रद्धा मिटाने की. अशी आजची सत्कार मूर्ती अर्थात ज्ञानेश्वर दादा रक्षक यांना हृदयगत व्यक्त करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते आहे. मित्रांनो, मी नेहमीच बोलत असतो आणि गिरीश भाऊ असले की आमच्यावर आणीबाणी जास्त असते. कारण गिरीश भाऊ सांगतात मोजकं बोला, आणि बरोबर आहे. कारण आजकाल बोलणं ऐकणारे किंवा प्रबोधन ऐकणारे फार कमी आहेत. तुम्ही सर्व माझ्या प्रेमापोटी, स्नेहापोटी या ठिकाणी आल्यात. विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी आहेत. दिनानाथ पडोळे जी आहेत, माजी आमदार, आणि गुरुदेव सेवा मंडळाचे भाऊ थुटेपासनं अनेक लोक आहेत. चोपडे दादा आहेत, आमच्या बाकी इतर वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले आहेत. आंबेडकरी चळवळीतले माझे मित्र आले आहेत. हरीश देशमुख जे आले अंधश्रद्धा निर्मूलनाचे. अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्यावर प्रदीप आगलावे सरांनी त्या पुस्तकाची समीक्षा केली. माझ्यावर ग्रंथ लिहावा इतका काही मोठा नाही, पण प्राध्यापक डॉक्टर अनमोल शेंडे या माझ्या मित्राची माझी भेट, तो जेव्हा मला वाटतं की 9व्या-10व्या वर्गात असेल त्यावेळेस त्यांनी एक दिवस मला टेलिफोन केला. त्यावेळेस मोबाईल नव्हता आणि मला म्हणे तुम्हाला भेटायचं आहे. त्यावेळेसचा अनमोल आज तो खूप सुंदर दिसतो. म्हणजे सुंदर यासाठी दिसतो की आम्हाला गरिबीने खूप छेडलेलं आहे. आमच्या अंगावरची फाटकी कपडं हे आम्हाला कधीतरी फक्त शरीर झाकत होते, आमचं मन कधी झाकलं नव्हतं. आणि अशा अनमोलची माझी भेट झाली आणि त्यावेळेस तो म्हणाला, दादा तुमचं लिखाण मला आवडतं. नंतर अनमोल प्राध्यापक झाला, डॉक्टरेट केली. आणि एक दिवस मी नागभीडला जेव्हा त्यांच्या नागभीडला गेलो, ते नागभीड कॉलेजला आहेत, आणि तेव्हा तो मला 2-3 वर्ष आधी म्हणाला की दादा तुमच्यावर आम्हाला एक ग्रंथ काढायचा आहे. मी म्हटलं अनमोल तुला असं का वाटतं की मी इतका मोठा माणूस आहे? नाही म्हणे दादा तुम्ही काय कार्य केलं? म्हटलं नाही, मी काहीच कार्य केलं नाही. फक्त मी ते करत असतो की जे मला भोगावं लागलं, जे अन्याय मी पाहिलेत, डोळ्यांनी पाहिले, माझ्यावर झालेत, त्या अन्यायाला माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या मुलांना, नातवांना तो अन्याय सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी कार्य करत असतो. लोक म्हणतात तुम्ही गावागावात कशाला जाता? मला घरून सुद्धा माझे बाबा खूपदा विरोध करायचे. सत्यपाल महाराजांनी खरं सांगितलं की मृत्यूपत्र माझ्या बाबांनी लिहिलं, त्याच्यात माझ्या भावांवर काही लिहिलं नाही, फक्त माझ्यावर लिहिलं की तू व्यवसायाकडे लक्ष दे, तू व्यवसायापेक्षा बाकी सगळ्याकडे लक्ष देते. आणि मी त्यांना एक दिवस असं म्हणालो होतो की माझ्या पोरांच्या पोटापाण्यासाठी जितकं आहे तितकं मला परमेश्वर देईल. कारण कबीराने म्हटलं आहे, साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहू, अतिथी भी भूका ना जाय. या 4 परिघाच्या रेषामध्ये मी माझं जीवन, माझा संसार चालवला. आणि खरंच सगळ्यांनी माझी स्तुती केली, पण खरे या स्तुतीचे हकदार माझी पत्नी आहे. कारण मी तिच्यावर एक कविता याच्यात लिहिली आहे ग्रंथामध्ये की तिला अनेकांनी, ती म्हणजे
लोक म्हणतात आजची तरुण पिढीमध्ये गिरीश भाऊ एक गोष्ट आपण आजच्या पिढीला सांगितली पाहिजे, कारण वैवाहिक जीवन प्रत्येक घरामध्ये फार त्रस्त आहे. तरुण पोरांचं लग्न झाले की विचारावं लागतं की मुलं काय करतात आणि कुठं आहे, तर म्हणतात घरी आहे आणि माहेरी आहे पोरगी. म्हणजे हे ज्या सगळ्या भानगडी सुरू आहेत याचं जेव्हा मी शोधतो की याला कारणं काय आहेत, सहनशीलता आमच्यातली संपत चाललेली आहे. आणि मी पाहिलं की माझ्या पत्नीमध्ये ती सहनशीलता इतकी भरभरून आहे की तिने माझ्या आजीचं केलं, माझ्या आजीची ती आई होती, माझ्या आईची ती आई होती, माझ्या वडिलांची ती आई होती आणि माझी पण ती आई आहे. इतकं तिचं प्रेम माझ्यावर, आणि तरी आम्ही झगडतो. पण माझा झगडा माझी सून पाहते. ती तर आता 2-3 वर्ष झाली आमच्या घरात आली आणि मला आश्चर्य वाटलं की मी नव्हतो, अमन कांबळेंनी तिची जी मुलाखत घेतली, माझी सूनसुद्धा माझ्यावर ज्या म्हणजे आत्मविश्वासाने बोलली. मला वाटतं घरात झगडे व्हायला काहीच कारणं नाही आहेत, कारण तुमच्यात संत नाही आहे, संत विचार नाही आहे. तुमच्यामध्ये जर संत विचार असला आणि तो जगण्याचा मार्ग जर तुम्ही स्वीकारला, तर मला असं वाटतं अनेक दुःखावर मात करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. ती ताकद मी जोपासली आणि ती ताकद माझ्या परिवाराला, कुटुंबाला आणि येणाऱ्या पिढीला मिळावं. जाता जाता एवढं सांगितलं, हे तरुण पोरं आहेत आकाश टाले आणि आनंद पाल या कोरोनामध्ये हा पोरगा, एक भाजी विकणाऱ्याचा पोरगा, माझ्याशी त्याचा 14व्या-15व्या वर्षी वयाच्या, त्याच्या 14व्या-15व्या वयात त्याचं माझी भेट झाली आणि तो पोरगा आज एक पॅथॉलॉजी चालवतो. गिरीश भाऊ, कोरोनाच्या पिरियडमध्ये त्या पोरांनी काय करावं, ज्यांना तुम्ही दुरून हातात, म्हणजे आई वडिलांना सुद्धा दुरून जेवण देणारे मुलं, सासऱ्याला दुरून पाहणारी सून, 7-12 मात्र पहिले घेणारी हिसकणारी सून आणि पोरं. पण या पोरांनी त्या रुग्णांना छातीशी लावलं आणि सांगितलं तुमची आंघोळ आणि तुमचे, म्हणजे इथपर्यंत अनेकांची दात घासण्यापासून आंघोळ करण्यापर्यंत सेवा त्या पोरांनी केली. त्याला ही ग्रामगीता कुठून सुचली, त्याला ही ग्रामगीता कुठून समजली, तर माझ्यासोबत जेव्हा तो गावोगावी फिरायचा, ती करुणा, ते दुःख, त्या वेदना ज्या ग्रामगीतेने आम्हाला शिकवल्या, सांगितल्या, ज्या विविध चळवळींनी, मी त्या सगळ्यांचं आणि त्या पोराचं खरंच कौतुक आहे. आणि सगळेच आमचे रामपाल आहे, संदीप पाल आहे, ही सगळी माणसं जगतात, जसं बोलतात तसं जगतात. तर मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि संपादक मंडळाचे याच्यात मी, कारण काय असतं, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याला राग येतो, पण खरंच या सगळ्या ग्रंथाचं खरं श्रेय जर गिरीश भाऊ, जसं अनमोल शेंडेला आहे, संजय शेंडेला आहे, विजय पवार, ही सगळी माणसं आपापल्या कामात व्यस्त होती. पण आमची संध्या राजूरकर अशी आहे, थोडी तोंडाने फटकळ आहे, पण तिच्यातला एक चांगला गुण आहे, तिने एखादी गोष्ट मनावर घेतली की ती त्याला शेवटापर्यंत कसं न्यायचं, याच्यासाठी तिची जी धडपड आणि आताच्या या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजनामध्ये तिचं योगदान फार मोठं आहे. आणि त्या ठिकाणी मग सिद्धार्थ कांबळे आहेत, आमचे ॲडव्होकेट आहेत. आणि सर्वात जर कोणाचं आणखी योगदान होतं ते संजय सायरे सर, ते पडद्यापाठीमागे आहेत. पण या हॉलच्या बुकिंगपासून तर आताच्या पूर्ण कामाच्या नियोजनाचं संजय सायरे सर नाट्य दिग्दर्शक आहे, कलाकार आहे, पण एक आदर्श शिक्षक आहे. पण आपल्या मनावर त्यांनी घेतलं, अंगावर घेतलं. अंगावर घेणारे कार्यकर्ते आजकाल भेटत नाही. आपण लोक कसं करतो, टाळायचा प्रयत्न करत असतो, टाळणारे भरपूर भेटतात, पण ते स्वीकारणारे. आणि संजय सायरे सरांचं मी या सगळ्यांचा आभार मानतो, संपादक मंडळाचा आभार मानतो. आणि म्हणजे वेळेअभावी मी अनेकांचे नावं घेत नाही, त्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो. आणि गिरीश गांधी सर या ठिकाणी आले. भाऊ, ज्या दिवशी या ग्रंथाचं, ज्या दिवशी म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना आली या लोकांच्या, तेव्हा संध्याचा पहिला फोन जर कोणाला असेल तो गिरीश गांधी सरांना होता की भाऊ तुम्ही रक्षकांवर काही लिहा. भाऊ, अजून एक मजेदार आहे, एक मोठ्या कवीला तिने फोन केला. तो कवी म्हणे इतका मोठा माणूस आहे का याच्यावर मी लिहिणार आहे, तो तुम्हाला चांगला माहीत आहे तो माणूस. पण मी त्याला म्हटलं यार तू लिहू नको, तुला कोणी सांगितलं लिही म्हणून, पण सहज तिने मला सांगितलं. तर अशाही प्रतिक्रिया, पण खूप चांगला. आणि माझं गौरव आहे म्हणून नाही, तर मी गिरीश भाऊंना म्हटलं होतं की भाऊ माझ्यातला उणिवासुद्धा सांगा. आणि भाऊ जेव्हा जेव्हा वेळ आली तसे कान टोचत असतात. भाऊंनी ते कान टोचण्याची जी काही त्यांची परंपरा आहे ती तशीच ठेवावी, कारण आता वडीलकी माणसं संपत चाललेली आहे. आणि नागपूर शहराला तर एक गरज आहे, कारण कोणीतरी कान पकडणारे, कोणीतरी बोलणारे, कोणीतरी सांगणारे. कारण नागपूर शहर हे भारताला शांतीचा संदेश देणार आहे.
तो शांतीचा संदेश या ठिकाणी असाच रुजू. मला वाटतं शरद चौधरी सर पण या ठिकाणी आले. वयाचा हे नसताना सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु. धन्यवाद दादा. पुढील अल्पशी सूत्र सांभाळण्यासाठी मी आमंत्रित करते माझी सखी डॉक्टर लीना निकमिला. मी सन्माननीय अध्यक्ष माननीय गिरीश भाऊंना विनंती करते की त्यांनी या संपादक मंडळातील मान्यवर सभासदांचा सत्कार करावा. सर्वप्रथम मी आमंत्रित करते आहे नागभीडच्या ॲडव्होकेट गोविंदराव वारजूकर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अनमोल शेंडे यांना. त्यांचा या गौरव ग्रंथाच्या कार्यामध्ये अनमोल सहभाग आहे. डॉक्टर अनमोल शेंडे. बहुजन सौरभ या दैनिकाच्या निवासी संपादक प्राचार्य संध्या राजूरकर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करते आहे. त्यांनी गिरीश भाऊंकडून सत्कार स्वीकारावा. निवासी संपादक नागपूरच्या आणि सध्या तरी एकमेव स्त्री निवासी संपादक असलेल्या संध्या राजूरकर. नंतर डॉक्टर संजय शेंडे, ओबीसी चळवळीतील साहित्यिक, लेखक आणि विविध बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर संजय शेंडे. डॉक्टर विजय पवार, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. डॉक्टर वीणा राऊत. डॉक्टर विलास गजभिये, शिक्षक आणि परिवर्तन मासिकाचे संपादन करणारे विलास भाऊ गजभिये. संजय सायरे, या प्रकाशन सोहळ्यासाठी अतोनात मेहनत घेणारे. राष्ट्रसंतांच्या विचारांचे वारकरी या गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गिरीश गांधी सरांना मी अध्यक्ष भाषणासाठी विनंती करते. डॉक्टर गिरीश गांधी सर. सुरुवातीलाच मी प्रामाणिकपणे सांगतो की अतिशय चांगलं काम जे कोणी आयोजक असतील त्यांनी हे केलेलं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये राहणारा एखादा कार्यकर्ता निस्वार्थ पद्धतीनं जर कोणी काम करत असेल तर समाजाकडून त्याचं कौतुक होणं, त्याचं अभिनंदन होणं, त्याच्या पाठीवर थाप कोणीतरी देणं हे फार गरजेचं असतं. अलीकडच्या काळामध्ये सामाजिक कार्य जे काही आहे तो थँकलेस जॉब आहे असं सर्व पद्धतीनं मानतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक प्रवाह असा आला होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की जे कोणी स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून देशासाठी लढलेत, पूर्ण त्यांनी आपल्या कुटुंबाची होळी केली. त्यांच्या मुलाच्या नशिबामध्ये ज्या पद्धतीचं जीणं आलं, दुर्दैवाने ती पिढी असं म्हणायला लागली की विनाकारण आमच्या वडिलांनी अशा पद्धतीचा त्याग केला. तशी अवस्था आजच्या सामाजिक कार्यकर्त्यांची होऊ नये. जे कोणी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रामधले कार्यकर्ते असतील त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी समाजाची राहील की नाही राहणार याचा आपण कुठेतरी गंभीरतेने विचार केला पाहिजे. अलीकडे समाजामध्ये दुर्दैवाने अशा पद्धतीचा विचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. पण जे काही आपल्याला एखाद्या वाळवंटामध्ये ओआसिससारखे असे प्रकार दिसतात ते जोपासून ठेवण्याची फार मोठी जबाबदारी समाजावर असते, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि नाही तर एकंदरीत आपण सर्व वातावरण पाहतो. दुर्दैवाने आज आमच्या समाजामधलं एकही क्षेत्र असं नाही की जे कलुषित झालेलं नाही. रात्रंदिवस आमचा सत्यपाल साऱ्या विदर्भात, साऱ्या महाराष्ट्रात हिंडत असतो. थोडेफार त्याला पैसे मिळत असतील, पण एकंदरीत त्यांनी त्याचं सर्व आयुष्य जे आहे ते समाजाच्या प्रबोधनासाठी झोकून दिलं आहे. त्याची खबरदारी घेणारे समाजामध्ये काही लोक राहतील की नाही राहणार त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग ही जर
पणतीनी पणती पेटवायची जी परंपरा आहे ती जर विझली तर मग नवीन पणती जर लावायची वेळ आली तर ती लावणं अशक्य होईल. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि दुर्दैवाने आज चित्र समाजामध्ये असंच आहे. आणि म्हणून मला हा अतिशय महत्त्वाचा विचार वाटतो. अनमोलनी जर त्याची सुरुवात केली असेल, संध्यानी आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वाला नेली असेल तर ते खरोखर अभिनंदनास पात्र आहे, ते कौतुकास पात्र आहे. तुम्ही अतिशय चांगलं काम केलं आहे. तुम्ही मोठे मोठे ग्रंथ लिहाल, ते महत्त्वाचेच आहेत. पण एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा असा गौरव करणाऱ्यासाठी तुम्ही तुमची विद्वत्ता वापरली, तुम्ही मेहनत घेतली, हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम आहे. यासाठी मी तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. राष्ट्रसंतांची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये विशेष करून फार मोठी आहे. आधी असं होतं की एखादा भाऊ नोकरीच्या निमित्ताने शहरात यायचा आणि बाकीचे शेती करायचे, कधी त्यांचा संघर्ष यायचा नाही. अलीकडच्या काळामध्ये पहा की जो नोकरी करत असेल आणि जो शेती करत असेल त्यांच्यामधला दुरावा कसा वाढला आहे. शेती करणाऱ्या भावाची मुलं शहरात राहणारा माणूस आपल्या घरी ठेवायला तयार नाही. अपेक्षा सर्व आहे की भावाने येताना माझ्यासाठी शेतातले सर्व काही आणले पाहिजे, फळं आणले पाहिजे, भाजीपाला आणला पाहिजे, सर्व काही घेऊन आलं पाहिजे. परंतु त्याच्या मुलाला ठेवायला जागा नाही. अशा पद्धतीचा सारा संस्कार झालेला आहे. आधीचा संस्कार आम्ही आमच्या वडिलांना पाहत होतो की स्वयंपाक तयार राहायचा. आई म्हणायची, अरे जेवून घ्या, जेवण्याची वेळ झाली आहे. आमचे वडील म्हणायचे की थोडा वेळ थांब, जेवायची वेळ आहे. ज्ञानेश्वर येईल, आणखी कोणी येईल, सत्यपाल येईल, कोणीतरी आल्यानंतर मी जेवीन. आता जर कोणी येणार आहे असं माहीत झालं तर घरची बाई सत्यपाल म्हणते, लवकर दे मला, मी उरकवून टाकतो, सत्यपाल येणार आहे. अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आपल्या संस्कारामध्ये का झालेलं आहे. या सर्व लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण यातून जे काही घडत आहेत ते आपण कुठेतरी गंभीरतेने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरने अनेक बाबतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे. तो अभ्यासक आहे. एखादा चांगला वक्ता असेल, तो चांगला लिहिणाराच असेल असं समजण्याचं कारण नाही. वक्तृत्व आणि लेखणी या दोन्ही गोष्टी सोबत राहत नाही सहसा. त्याच्याजवळ राष्ट्रसंतांच्या कृपेने या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहे. काम करण्याची जिद्द आहे, काम करण्याची धडपड आहे. जिथे जिथे त्याला काहीतरी अन्याय दिसेल, अत्याचार दिसेल, त्याच्या विरोधात बोलण्याची त्याची एक हिंमत आहे त्याच्या ठिकाणी. कधी कधी ती हिंमत वाजवीपेक्षा जास्त होते. तेव्हा मग मी त्याला फोन करून सांगत असतो की जरा शांत राहा. कारण आज अलीकडच्या काळामध्ये सर्व आधी साधावा संसार नेटका, आधी करावा संसार नेटका, मग साधावा परमार्थ विवेका. अलीकडे असं झालेलं आहे. फार तुम्ही तुमच्या संसारामध्ये गुंतून राहू नका. हे जरी खरं असलं तरी जेवढी तुमची जबाबदारी आहे, तर कारण तुम्ही लग्न केलं आहे, आता लग्न केलेल्या माणसाची जी काही जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी सांभाळणे गरजेचं आहे. किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं याचा मात्र आपण विचार केला पाहिजे. सरते शेवटी 25% जर आपण कुटुंबाचे आहोत तर मग 75% समाजाला राहायला काही हरकत नाही. पण 25% तर द्या समाजासाठी. तेही जर देणार नाहीत तर कसं होईल. संसार उघड्यावर येईल, मुलांच्याकडे आबाळ होईल, मुलांची आबाळ होईल, दुर्लक्ष होईल. असं होऊ देऊ नका. सर्व गोष्टी सांभाळून आपण केलं पाहिजे. दुर्गादासजींनी जो काही वारसा दिला, आईने जो काही वारसा दिला सावित्रीबाईंनी, तो अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी सांभाळला. प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाविषयी काही ना काही तक्रार असतेच. जनरेशन गॅप आपण ज्याला म्हणतो, तसा थोडाफार वैचारिक मतभेद मी समजू शकतो, तो असलाही पाहिजे. एक उदाहरण मी अनेकदा देतो. सत्यपाल दादा धर्माधिकारी होते आपल्या विदर्भात. अतिशय विद्वान, अतिशय मोठे विचारवंत. दादांकडे एक त्यांचा मित्र आला आणि तो म्हणाला की दादा माझी एक समस्या आहे, मला एक प्रॉब्लेम आहे. दादांनी विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर दादांना तो त्यांचा मित्र म्हणाला की दादा माझा मुलगा ऐकत नाही, ही माझी समस्या आहे. दादा शांततेने म्हणाले की मी तुझ्या मुलाचं अभिनंदन करतो. त्याला असं वाटलं की दादांनी कदाचित बरोबर ऐकलं नसेल. पुन्हा त्यांनी रिपीट केलं की दादा माझा मुलगा ऐकत नाही, ही माझी तक्रार आहे. पुन्हा दादांनी तेच उत्तर दिलं.
की मी त्याचं अभिनंदन करतो. हे सर्व ऐकत होते संवाद, हा जो संवाद होत होता दोन्ही मित्रांमध्ये, तो चंदू भैया ऐकत होते. चंद्रशेखर धर्माधिकारी त्यावेळी ॲडव्होकेट होते. ते अभ्यासाच्या खोलीतून उठले आणि म्हणाले, दादा तुमचा मित्र एक त्याची समस्या घेऊन आलेला आहे आणि तुम्ही असं त्याला उत्तर देता. चंदू, मी अतिशय जबाबदारीने उत्तर दिलं म्हणे. या देशामध्ये बापाचं ऐकणारी जर पिढी तयार झाली असती तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. म्हणून काही बाबतीमध्ये पण ते वैचारिक मतभेद असले पाहिजे, कशासाठी नाही. अलीकडे तर 9 वर्षाचा मुलगा मोबाईल वापरू दिला नाही म्हणून घर सोडून गेला. हा कोणत्या संस्काराचा परिणाम आहे? हे कसे परिवर्तन आपल्या कुटुंबामध्ये होत आहेत, या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जितकं काही शक्य होतं तितकं ज्ञानेश्वरांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पुढच्या सर्व आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा हा गौरव ग्रंथ ज्यांनी ज्यांनी निर्माण करण्यामध्ये मदत केली असेल त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार. नितीन गडकरींचा मला मेसेज आला होता, मी यांना सांगितला आणि सर्वांच्या समोर सांगायला विसरलो. काही महत्त्वाच्या कामासाठी राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांना अचानक दिल्लीला जावं लागलं, म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ज्ञानेश्वरला आणि त्याच्या कुटुंबियांना सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत. जिथे असेल संस्काराची श्रीमंती तिथे भ्रष्ट होणार नाही मती, असा मौलिक विचार गिरीश भाऊ आपण इथे पेरलेला आहे. आपणास धन्यवाद. आणि शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन करण्यासाठी मी ज्ञानेश्वर दादांची सुपुत्री अर्थात छाया मानव हिला इथे आमंत्रित करते. छाया मानव. आज माझ्या जीवनातला अतिव आनंदाचा क्षण आहे. ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळले, ज्यांचं बोट धरून चालणं शिकले, ज्यांनी माझ्या संत महापुरुषांच्या विचारांचं प्रेरणा केलं, ज्या संस्काराने मी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुंज आश्रम येथे अनाथ मुलांचं संगोपन करते, आज श्री गुरुदेव चळवळीचा मी एक भाग बनले. त्याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझे बाबा, ज्यांना आम्ही सर्वजण काका असे म्हणतो. बाबा व माझे पती हे दोघंही उत्तम वक्ता आहेत आणि म्हणूनच आयोजकांनी जेव्हा आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर पेलली तेव्हा माझ्यात हिंमत आली आणि मला खरी हिंमत मिळाली. आज बाबांच्या कार्यकर्तृत्वाविषयी सांगताना मला राष्ट्रसंतांची एक लहर की बरखा इथे आठवते आहे. अजी प्रेम का पत्थर ही हमने मारना सीखा भला, लगता किसे वह चोट बन यह तो प्रभु जाने कला, कई सैकड़ों को लग गया और जीव उनका जग गया, मुझको नहीं इसका पता जब लग गया तब लग गया. राष्ट्रसंतांच्या या लहर के बरखेप्रमाणेच ज्ञानेश्वरदादा रक्षक यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेकांनी भाष्य केलेला ग्रंथ राष्ट्रसंतांच्या विचाराचे वारकरी ज्ञानेश्वरदादा रक्षक या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडलेले आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला लाभलं. या सुंदर अशा प्रेरणादायी सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर गिरीशजी गांधी आम्हा सर्वांना पितृतुल्य आहेत. यांचे मी आयोजन समिती तसेच रक्षक परिवारातर्फे आभार मानते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय सत्यपाल महाराज, राष्ट्रीय प्रबोधनकार, आमच्या गुरुदेव परिवाराचे ज्येष्ठ आणि रक्षक परिवाराचे एक घटक आहे. त्यांचं प्रबोधन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असते. मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य निर्मिती मंडळाचे सचिव डॉक्टर प्रदीपजी आगलावे सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच दिल्ली इथून खास या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे काका यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. त्यांनी मित्राच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांनी केलेला आहे. आणि इथे सौ पुष्पाताई ज्ञानेश्वरराव रक्षक म्हणजेच माझी आई, हिचं सुद्धा मी शब्दसुमनांनी इथे आभार मानते. संपादक मंडळ यांचे शतशः आभार मानते. त्यात संध्याताई राजूरकरांची एखाद्या कार्याची यशस्वीता पूर्ण करण्याची हातोटी, त्याला मी त्रिवार सलाम करते. प्राचार्य डॉक्टर वीणा राऊत यांचं सूत्रसंचालन समारंभाला जिवंत स्वरूप निर्माण करते. त्यांचेही मी खूप खूप आभार मानते.
संजय सायरे, शिक्षकी पेशाचा माणूस पण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीव ओतणारा माणूस. स्वतःवरून जबाबदारी स्वीकारून सभागृह बुक करण्यापासून सर्व जबाबदारी ते पार पाडत आहे. त्यांचेही मी आभार मानते. श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी येथील विद्यार्थ्यांनी सुमधुर वाणीने गायलेल्या भजनाने सभागृह प्रफुल्लित झाला. मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आज आवाज इंडिया चॅनलचे अमन कांबळे यांच्या टीमने स्वतः पुढाकार घेऊन रक्षकदादांवर माहितीपट तयार करून प्रसारण केला. आजही संपूर्ण सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण केले. मी त्यांचे सुद्धा आभार मानते. अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता मी सर्वांचे त्रिवार आभार मानते. तसेच आपल्या नागपूर नगरीचे खासदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध आहेतच, पण आज ते काही कारणास्तव आपल्याला माहिती आहे राजकीय पेशा असल्यामुळे त्यांना आज वेळ मिळाला नाही, पण त्यांच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते. आणि वंदनेने या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. राष्ट्रवंदनेकरिता मी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलच्या मुलांना इथे आमंत्रित करते आणि परत एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. जय गुरु. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म रूपंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने, सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने. रंक राव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. पृष्ठास पृष्ठ हटे यह सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने. तुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा. श्री गुरुदेव की, वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की, कर्मयोगी संत गाडगे बाबा की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत के सभी साधु संतन की. बोलो भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.